आज आपण बनवणार आहोत एकदम रिच आणि रॉयल रेसिपी, ती आहे शाही पनीर। रेस्टॉरंटमध्ये तर तुम्ही ही डिश खाल्लीच असेल, पण आज आपण घरच्या घरी पनीर बनवून ही डिश बनवणार आहोत। ती मी कशी बनवणार आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला असेच माझे छान रेसिपीज बघायला मिळतील। नमस्कार, मी रुपाली तुमचे स्वागत करते आहे रुपालीज किचन रेसिपीज मध्ये। सर्वात आधी आपण पनीर बनवणार आहोत। त्यासाठी मी 1 लिटर गाईचं दूध इथे गरम करायला ठेवलं आहे। दूध गरम होत आहे तोपर्यंत मी इथे विनेगर आणि पाणी मिक्स करून ठेवते आहे। 2 चमचे मी इथे विनेगर घेतलं आहे, त्याच्यात आपण 2 चमचे पाणी घालणार आहोत। थोडंसं आपल्याला डायल्यूट करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे लिंबाचा वापरही करू शकतात। 2 चमचे लिंबूचा रस घेतला असेल तर त्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालायचे आपल्याला, पण मी इथे विनेगर वापरलं आहे। मिश्रण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला। दूध इथे छान उकळलं आहे, तुम्ही पाहू शकतात। आता याच्यामध्ये आपण थोडं थोडं करून विनेगर घालणार आहोत। 1 चमचा इथे विनेगर घातला आहे। लगेचच इथे दूध असं फाटायला लागतं। अजून 1 चमचा घातला आहे। थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। हळूहळू हे मिश्रण असं दूध वेगळं आणि पाणी वेगळं असं व्हायला लागतं। तुम्ही पाहू शकता थोडं दूध फाटलं आहे, पण अजून आपण याच्यात विनेगर घालणार आहोत 1 चमचा। पुन्हा एकदा हलवायचं याला। तुम्ही पाहू शकता ते इथे दूध असं फाटायला लागलं आहे। शेवटचं जे राहिलेलं विनेगर आहे ते इथे आपण घालणार आहोत। हे बघा, इथे दूध व्यवस्थित फाटलं आहे। पाणी वेगळं आणि जी आपल्याला पनीर करून घ्यायचं आहे ते मिश्रण असं वेगळं झालं आहे, तुम्ही पाहू शकतात। आता आपण याला गाळून घेणार आहोत। हे बघा, अशा पद्धतीने हे झालं पाहिजे। गॅस बंद करून आपण हे लगेचच गाळायला घेणार आहोत। इथे मी एक चाळण घेतली आहे, त्याच्यावर एक सुती कपडा ठेवला आहे आणि खाली एक अशी बाटी ठेवली आहे किंवा कटोरी ठेवली आहे। आता आपण हे याच्यामध्ये गाळून घेणार आहोत। आता आपण याच्यावर लगेचच पाणी घालणार आहोत। मी इथे 1 ग्लास पाणी घातलं आहे, जेणेकरून आपलं हे मिश्रण व्यवस्थित धुतलं जाईल आणि याच्यामध्ये विनेगरचा वास आणि चव येणार नाही। आणि याला असं पिळून घ्यायचं आहे आपल्याला आणि बांधून ठेवायचं आहे 1 तासासाठी। मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही कसं करून घ्यायचं आहे। हे बघा, मी हातानेही पिळून घेते आहे। सगळं पाणी खाली आलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे आपण इथे 1 तासासाठी ठेवणार आहोत। याच्यावर काहीतरी जड भांडं आपल्याला ठेवायचं आहे। आधी मी एक छोटी ताट ठेवलं आहे, त्याच्यावर हे मी एक खलबत्ता ठेवला आहे दगडाचा। तुमच्याकडे जे काही वजनदार गोष्टी असेल ते ठेवू शकतात। 1 तास झाला आहे, तुम्ही पाहू शकतात। पनीर व्यवस्थित असं कडक झालं आहे। 1 तासाच्या वरती नाही ठेवायचं, नाहीतर हे खूपच चिवट बनेल। हे बघा, तुम्ही पाहू शकतात व्यवस्थित असा आकार आला आहे याला। तुमच्याकडे जर पनीर मेकर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकतात, पण असं कपड्यामध्ये बांधूनही व्यवस्थित आकार देता येतो याला। हे बघा, छान असं पनीर इथे तयार झालं आहे, व्यवस्थित आकार आला आहे। आता ह्या पनीरचे आपण तुकडे करून घेणार आहोत। मी क्यूब साईजमध्ये करते आहे, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुकडे करू शकता। मी ते तुम्हाला एक तुकडा असं तोडून दाखवते आहे, कट करून दाखवते आहे। किती सॉफ्ट असं पनीर झालं आहे आणि आतूनही खूप सुंदर दिसत आहे, तुम्ही पाहू शकतात। इतकं सॉफ्ट आणि क्रीमी पनीर इथे तयार झालं आहे। जेव्हा आपण बाजारातून पनीर विकत आणतो तर तुम्ही पाहू शकतात फरक, ते किती चिवट आणि असं कडक लागतं, पण हे पनीर इतकं सॉफ्ट आणि क्रीमी तयार झालं आहे। हे पनीर जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर तुम्ही हे थंड पाण्यामध्ये ठेवून आणि फ्रीजमध्ये ठेवू शकतात। फक्त याचं पाणी रोजच्या रोज बदलायचं, जेणेकरून हे फ्रेश राहतं। आणि या पनीरपासून तुम्ही वेगवेगळ्या डिश तयार करू शकतात पनीरच्या घरच्या घरी। आज आपण या पनीरपासून शाही पनीर बनवणार आहोत। सगळ्यात आधी आपण याची ग्रेव्ही तयार करून घेणार आहोत। ग्रेव्ही तयार करण्यासाठी मी इथे पॅनमध्ये थोडं तेल घेतलं आहे, 1 ते 1.5 चमचा। त्याच्यामध्ये मी शाही जिरे घातली आहे 1 चमचा। त्यानंतर थोडे खडे मसाले घातले आहे। तेजपान घेतलं आहे मी 1, लवंग 3, काळी मिरी घेतली आहे 4, 1 मोठी वेलची आहे, 3 छोटी वेलची आहे आणि दालचिनी आहे 1 इंचाची। त्यानंतर आपण इथे आलं लसूण घालणार आहोत। 7 ते 8 मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे आणि 1 इंच आल्याचं घेतलं आहे। याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर मी इथे 2 मोठ्या आकाराचे कांदे घेतले आहे। कांदे मी असे मोठेच कापून घेतले आहे, तसे आपल्याला ते मिक्सरला वाटायचे आहे, त्यामुळे मोठे कापले तरीही चालतील।
आणि 2 मोठे मी इथे लाल टोमॅटो घेतले आहे। टोमॅटो थोडे लाल घ्यायचे आहे जेणेकरून ग्रेव्हीचा रंग छान येईल। याला पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, खूप लाल करायचं नाही आपल्याला। 10 ते 12 मी इथे काजू घेतले आहे। त्याला परतल्यानंतर मी इथे घालते आहे 1 चमचा मगज बी। याने पण खूप छान असं क्रीमी टेक्स्चर येतं। थोडं पाणी घालून आपण याला शिजवून घेणार आहोत। झाकण ठेवून आपण हे मिश्रण व्यवस्थित असं शिजवून घेणार आहोत जेणेकरून मसाला छान असा पटकन वाटला जाईल। तुम्ही पाहू शकता मी मसाला खूप भाजलेला नाही आहे, फक्त कांदा असा थोडा नरम झाला पाहिजे आणि टोमॅटो नरम झाला पाहिजे। हे बघा पाणी इथं आटलं आहे, हा मसाला शिजला आहे। गॅस बंद करून आपण याला थंड करून घेऊया। शाही पनीरला छान क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी मी ते 1 वाटी घट्ट दही घेतलं आहे। मसाल्यांमध्ये मी घेतले आहे 1.5 चमचा काश्मीरी लाल तिखट घेतला आहे आणि 1.5 चमचा मी ते शाही पनीर मसाला वापरते आहे। अर्धा चमचा हळद घेतली आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मसाले मी इथे व्यवस्थित मिक्स करून घेतले आहे आणि आता आपण इथे वाटण तयार करून घेणार आहोत आणि चाळणीमध्ये मी चाळून घेणार आहे जेणेकरून जे जाड आपले खडे मसाले आहे ते आतमध्ये जाणार नाही आणि आपली ग्रेव्ही जी आहे अगदी क्रीमी होईल। जर तुम्हाला ग्रेव्ही क्रीमी हवी असेल तर तुम्ही ही स्टेप अजिबात मिस करू नका। आता फोडणीसाठी मी कढईमध्ये 1 मोठा चमचा भरून मी इथे बटर घेतला आहे। ही रेसिपी आपण बटरमध्येच बनवणार आहोत जेणेकरून खूप छान चव येते। 1 मी इथे तेजपान घातलं आहे। तेजपान परतल्यानंतर आपण याच्यामध्ये दही आणि मसाल्यांचं जे मिश्रण घातलं आहे ते इथे घालणार आहोत आणि छान तेल सुटेपर्यंत आपण याला परतायचं आहे। इथे हे बघा इथे छान तेल सुटलं आहे मसाल्याला, तुम्ही पाहू शकता। थोडी कसुरी मेथी घातली आहे इथे। त्यानंतर आपण जे वाटण तयार केलं होतं ते इथे घालणार आहोत। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला इथे याला। चवीनुसार मीठ टाकलं आहे मी इथे। छान तेल सुटेपर्यंत याला आपण परतून घेणार आहोत। झाकण ठेवून 5 मिनिटाची वाफ देणार आहोत। मी पाहू शकता छान याला तेल सुटलं आहे। थोडं इथे आपण पाणी घालणार आहोत ग्रेव्हीमध्ये। थोडी घट्ट ठेवायची आपल्याला, खूप असं पातळ करायचं नाहीये। थोडीशी मी इथे साखर घातली आहे कारण आपण याच्यामध्ये टोमॅटो घातले आहे तर चव बॅलन्स करण्यासाठी थोडी साखर घातली आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर रंग आला आहे ग्रेव्हीचा। आता आपण जे पनीर तयार केलं होते ते इथे टाकणार आहोत। त्याला आपण आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत इथे। शेवटी थोडी अजून कसुरी मेथी घालती आहे मी इथे आणि खाण्यासाठी अगदी रेडी आहे आपले ही शाही पनीर। तुम्ही याला नान सोबत, रोटी सोबत, चपाती सोबत खाऊ शकतात। खूप छान लागतं, जीरा राईस सोबतही छान लागतं। सर्विंग बोलमध्ये मी काढून घेते आहे। वरतून थोडी क्रीम घालते आहे। ही क्रीमही मी घरच्या घरी बनवली आहे। थोडं पनीर घालून आणि थोडी मलाई जी असते घरातली ते घातलं आहे घट्टपणासाठी। थोडी कसुरी मेथी, थोडं अजून बटर आणि थोडी कोथिंबीर घातली आहे। तुम्ही पाहू शकतात किती रिच असं लुक आला आहे आपल्या ह्या शाही पनीरचं। तर तुम्ही अशा पद्धतीने शाही पनीर नक्की घरी एकदा ट्राय करा आणि पनीरही नक्की बनवून बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही नक्की दाबा आणि भेटूया अशाच एका स्वादिष्ट आणि टेस्टी रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।